मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI फर्स्ट राऊंड निवड यादी दुपारीच या ठिकाणी दिलेली आहे। तर तुम्हाला SMS सुद्धा केले असतील तर तुम्ही बघितलाही असेल की आपल्याला कोणतं कॉलेज लागले आहे आणि SMS सुद्धा तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना आले डिअर कॅन्डिडेट्स। तर याच्याबद्दल आपण अपडेट दिलेलीच होती। त्याचबरोबर इथे बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेही कॉलेज लागलेलं नाही, त्यांनी काय करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर निवड यादी अद्याप जर तुम्ही बघितलं नसेल, तुम्हाला कोणता ट्रेड मिळाला आहे तो कशा प्रकारे बघायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला आता ज्या ITIला ॲडमिशन मिळालेलं आहे त्या ITIला तुम्हाला जायचं आहे, त्याच्यासाठी डाउनलोड करावं लागतं अलॉटमेंट लेटर। ते आपण कशा प्रकारे बघायचं आहे ते या ठिकाणी दाखवतो आहे। तरी तो तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे, लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल admission.dvt.gov.in। मोबाईलवरून सुद्धा करू शकता। इथे तीन जे डॉट दिसत आहेत, तीन लाईन्स दिसत आहेत, त्याच्यावर टच करा। या तीन लाईनवर टच केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। इथे तुमचा नंबर जो आहे तुम्हाला दिलेला असतो, फॉर्मवर असतो, तो टाकून त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे लॉग इन करून घ्यायचं आहे। आता समजा तुमचा नंबर जो असेल तो पासवर्ड त्या ठिकाणी आणि नंबर यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा द्यायचा आहे 9 - 8 = 1 आणि साइन इन करायचं आहे। आता साइन इन केल्यानंतर स्क्रोल करायचं आहे, खाली जायचं आहे। इथे तुम्हाला प्रोसीड टू ITI ॲडमिशन पोर्टल इथे क्लिक करा। तुमचं वरती नाव दिसेल, खाली स्क्रोल करत करत चला, फी पेमेंट आणि शेवटी रँकसुद्धा दिसते आहे। याच्या अगोदर आता इथे अलॉटमेंट स्टेटस हा बघायचा आहे तुम्हाला। अलॉटमेंट स्टेटस जो आहे फर्स्ट राऊंड आता यामध्ये लागलेला आहे। तर या कोणता ITI अलॉटेड झाला आहे, नेम ऑफ ITI अलॉटेड ITI तर गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई 11 तालुका मुंबई या ठिकाणी मिळाले। ट्रेड कोणता मिळाला आहे तर इलेक्ट्रिशियन हा ट्रेड मिळालेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट दिसणार आहे। तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करून जायचं आहे। इथे तुम्हाला बघा डाउनलोड अलॉटमेंट लेटर असं येत आहे। तर इथे डाउनलोड करून तुम्हाला आता त्या ITIला जिथे जे नाव असणार आहे त्या ITIला जाऊन भेट द्यायची आहे। आणि आता बरेच विद्यार्थी विचारतात की आम्हाला कोणताही कॉलेज लागलेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे। तर त्यांच्यासाठी पुढे मी सांगणारच आहे। तर आता पुढचे राऊंड्स असणार आहेत। अशा प्रकारे तुम्हाला समजा अलॉटमेंट मिळालेलं असेल तर तुम्ही त्या ITIला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। परंतु ज्यांना अजिबात काहीच मिळाले नाही तर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं मेरिट स्टेटस वगैरे दिसतं आणि फर्स्ट राऊंडचे स्टेटस जो आहे तो नो अलॉटमेंट हॅज बीन डन इन दिस राऊंड असं येतं आहे। म्हणजे तुम्हाला या राऊंडला पहिल्याच राऊंडला अद्याप काय मिळालं नाही, अलॉटमेंट मिळालं नाही। प्लीज चेक बॅक आफ्टर द नेक्स्ट राऊंड म्हणजे पुढचा राऊंड तुम्हाला त्या ठिकाणी एकदा चेक करायचं, म्हणजे ऑप्शनसुद्धा बदलू शकतात। त्याची डिटेल आपण याच्यानंतर देणारच आहे। कट ऑफ किती आला ते सुद्धा या ठिकाणी देणार आहे। आता इथे ITI ॲडमिशन राऊंड नियम जो आहे, पहिल्या राऊंडला तुम्हाला जर पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन लागलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावाच लागणार। बाकीचे नियमसुद्धा त्यावेळी सांगणारच आहे। आणि आता महत्त्वाचं म्हणजे आज 2 जुलै तर तुम्हाला 3 ते 7 जुलैमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना पहिली निवड यादीमध्ये अलॉटमेंट मिळालेलं आहे त्यांनी। आणि ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्या यादीसाठी म्हणजे 12 जुलैला जी यादी लागणार आहे त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म एकदा फिल करून बघायचं आहे। कट ऑफ बघा, कट ऑफचा व्हिडिओ लगेच देत आहे। तर 12 जुलैसाठी वेट करावं लागणार आहे। ज्यांना आता 2 जुलैला यादी लागली नाही त्यांच्यासाठी आहे। तर त्यांनी ॲडमिशन मिळणारच आहे। फक्त तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरले ते एकदा बघून घ्या, ITIची नावंसुद्धा एकदा चेक करून घ्या, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। पुढच्या व्हिडिओ येतोय कट ऑफ कशा प्रकारे असणार आहे त्याचा घेऊन। तर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।